संभाजीनगरची अपडेट जाणून घेऊयात। संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या दोनही मुलांचा विजय झालाय। सिद्धांत शिरसाट आणि हर्षदा शिरसाट हे त्यांचे दोन्ही मुलं विजयी झालेले आहेत। कन्या हर्षदा आणि मुलगा सिद्धांत हे दोघेही यश मिळवण्यामध्ये यशस्वी झालेत। संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये शिरसाट यांच्या दोनही मुलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं आणि दोघेही विजयी झालेत। या संदर्भात आणखीन जाणून घेण्यासाठी जाऊयात, माझे सहकारी विजय चिडे आपल्या सोबत आहेत। विजय, संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांची दोनही मुलं जिंकण्यासोबतच आणखीन काय काय निकालाची वैशिष्ट्ये राहिलेली आहेत? आज सकाळपासून जे आहे ते निकालापूर्वीच राडा झाला होता, त्यामुळे मोठा गदारोळ जो आहे तो निर्माण झाला। त्यानंतर 10 वाजता जे आहे ते निकालाला सुरुवात झाली होती। सर्वाधिक निकाल जो आहे तो लागलेला आहे। यामध्ये जर पाहिलं तर भाजपला जे आहे ते सर्वाधिक उमेदवार जे आहे ते भाजपच्या आघाडीवरती असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। त्या पाठोपाठ शिंदेचे नगरसेवक जे आहे ते नंबर 2 वरती आहेत, तर एमआयएम जे आहे ते नंबर 3 वरती असल्याचं आपल्याला संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे आता भाजपचे आतापर्यंत जर पाहिलं 83 उमेदवार तब्बल म्हणजे 115 पैकी 83 उमेदवाराचा जो आहे तो निकाल हाती लागलेला, त्यामध्ये 35 उमेदवार जे आहे ते नुसते भाजपचे लागले आहेत, तर 25 उमेदवार जे आहेत ते शिंदेचे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जल्लोष जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जात आहे। शिवसेना असेल, भाजप असेल यांचा देखील या ठिकाणी मोठा जल्लोष जो आहे पाहायला मिळतोय, कारण सर्व पक्ष जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने लढत होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप असेल, शिंदे शिवसेना असेल, ठाकरे असेल, यांना जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण लढा केला होता। त्यामुळे युती तुटल्यानंतर भाजप देखील मोठा भुआ असेल, त्यामुळे आता भाजपचे काही पदाधिकारी माझ्यासोबत आहे। काय सांगा, भाजपचं मोठं यश आहे ते मिळत आहे संभाजीनगरसाठी हा सगळ्यात मोठा ऐतिहासिक दिवस आहे। संभाजीनगरमध्ये संभाजीनगर महानगरपालिकेचे आज निवडणुकीचा जो निकाल होता तो भारतीय जनता पार्टी या पक्षाकडे पूर्णपणे लागलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूर्ण जल्लोष करत आहे। गल्ल्यांमध्ये गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत छत्रपती संभाजी महानगरपालिका निवडणुकीवरती सगळ्यांचं लक्ष होतं। ते जे लक्ष होतं त्या लक्षाला आम्ही पुरून झालेलो आहोत। मात्र मोठा राडा पण झाला होता, त्यानंतरही तुमचे निकाल जो आहे तो तुमच्या बाजूला लागलाय। सर, आमचा निकाल तर लागणारच होता, कारण की आम्ही एकदम गरिबीमधले कार्यकर्ते आहोत आणि आमच्या पाठीमागे अतुल साहेबचा हात आहे। त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याच गोष्टीचं असे काही कमतरता पडली नाही। आमचं त्याच्यामागे त्यांचं खूप आमच्या मागे आशीर्वाद होता, म्हणूनच आज आमचा अशोक दामले हा खूप लीडने निवडून आलेला आहे। मोठा जल्लोष जो आहे तो साजरा करतो। यस सर, मोठा जल्लोष आम्ही साजरा करणारच, कारण की आम्ही जे तिथं जे काम केलं होतं त्या कामाचे आम्हाला जनतेने प्रसाद म्हणून आम्हाला नगरसेवक म्हणून आमचे सगळे उमेदवार निवडून आले तिथं। त्याच्यासाठी आम्ही जनतेचा आणि तिथील जे सगळे आहेत ते ज्यांनी पक्षासाठी जे काम केले, लहानपासून मोठ्यापर्यंत आणि मोठ्यापासून तर थोरापर्यंत ज्यांनी जे भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं ते एकनिष्ठ होऊन काम केलं आणि त्या एकनिष्ठतेचं फळ आम्हाला आज मिळालेलं आहे। म्हणून म्हणतो भारतीय जनता पार्टीचा ते भाजपचे कार्यकर्ते होते आणि मोठ्या प्रमाणात यश जे आहे ते भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळत आहे। मात्र युतीपूर्वी जे आहे ते मोठा संघर्ष जो आहे तो भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू होता। सुरुवातीला संजय शिरसाट यांनी ही युती तोडली होती, मात्र भाजप हे मोठा भाऊ राहील असं देखील भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होतं। आणि आज जो निकाल हाती आलेला आहे त्या निकालातून जर पाहिलं गेलं तर भाजपला यामध्ये सर्वाधिक यश जे आहे ते मिळत असल्याचं पाहायला मिळतं। तर पाठोपाठ शिंदे शिवसेना देखील आहे, मात्र सर्वाधिक फटका जो आहे तो आता ठाकरेंच्या शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगरमध्ये बसलेला आहे। त्यांचे केवळ 8 ते 9 उमेदवार जे आहेत ते सध्या आघाडीवरती असल्याचे पाहायला मिळतात। तर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे हे देखील पराभूत झालेले आहे आणि त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे सरकार स्थापन होईल असं देखील सांगितलं जात आहे। कारण भाजप आणि शिंदे शिवसेना या दोघांचे उमेदवार जे आहेत ते सर्वाधिक निवडून आलेले आहेत। त्यामुळे या पाठोपाठ एमआयएमचे उमेदवारांची संख्या जी आहे ती सर्वाधिक आहे। राष्ट्रवादी शरद पवारांचं देखील एक खातं जे आहे त्यामध्ये उघडलेलं आहे, तर अजित पवारांना देखील एक उमेदवारांचं खातं जे आहे ते त्यांच्या भागामध्ये उघडलेलं आहे। त्याच पाठोपाठ जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीने देखील चांगली बाजी मारलीच पाहिले। 4 उमेदवार जे आहेत ते देखील त्यांचे निवडून आलेले आहे आणि त्यामुळे आता सर्वत्र जल्लोष जो आहे तो सुरू आहे। अनेक भागांमधील उमेदवाराचे निकाल जो आहे तो येणं बाकी आहे। आता सायंकाळपर्यंत जर पाहिलं तर हा निकाल जो आहे तो 5 वाजेपर्यंत हाती येईल। त्यामध्ये आता कोणत्या पक्षाला किती मत मिळालं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण जर पाहिलं तर सत्ता स्थापन करण्यासाठी 57 उमेदवारांची गरज असल्याची पाहायला मिळते। आता सध्या जर पाहिलं तर भाजप हे 35 पर्यंत गेलेलं आहे। नुसतं भाजपच आता सत्ता स्थापन करणार का शिंदे शिवसेनेला घेऊन स्थापन करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण संजय शिरसाट असेल, अतुल सावे असतील किंवा भाजपचे अनेक नेते असेल
यांनी देखील या निवडणुकीमध्ये लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सभा या ठिकाणी घेतली होती. त्यांनी देखील आपला गड राखण्यासाठी कायम असल्याचं पाहिलं होतं, कारण त्यांना मागील शिवसेनेमध्ये पाहिलं तर दोन्ही शिवसेना मिळून 28 जागा ज्या आहेत त्या त्यांच्या मिळाल्या होत्या. आतापर्यंत 20 ते 22 त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत, तर काही निकाल येणं जे आहे ते बाकी आहे. त्यामुळे काही त्यांच्या बाजूने अपेक्षित निकाल असले देखील सांगितलेलं आहे. MIMला यामध्ये उमेदवारामध्ये घट होऊ शकते. त्याचबरोबर काँग्रेसला या ठिकाणी अद्याप एकही खातं उघडता आलं नाही. त्यामुळे आता शेवटपर्यंत काँग्रेसचं खातं या ठिकाणी उघडतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कविताजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेट्स बद्दल.